विचार करा, एक खेळाचं मैदान. कबड्डीचा खेळ रंगात आलाय, आजूबाजूला कुटुंबी आहेत, लहान मुलं आहेत आणि अचानक या उत्साहाचं रूपांतर होतं भीतीत. आरडाओरडा, तलवारी, कोयते आणि गोळीबाराचा आवाज. हे एखाद्या सिनेमातलं दृश्य नाही, हे प्रत्यक्षात घडलंय. हो, युनायटेड किंगडममधील डर्बी शहरात. अगदी. आपण बोलतोय 20 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या एका कबड्डी स्पर्धेबद्दल, जिथे एक छान कौटुंबिक कार्यक्रम एका मोठ्या दंगलीत बदलला. आणि या प्रकरणी नुकताच न्यायालयाचा निकाल लागलाय, त्यामुळे अनेक तपशील आता समोर आले आहेत. तर आज आपण याच बातमीपत्रांच्या आधारे जरा खोलात शिरून बघूया की नेमकं काय घडलं, पुराव्यांनी काय भूमिका बजावली आणि एका खेळाच्या मैदानाचं रणांगण कसं काय झालं. तर ही घटना आहे डर्बी शहरातील एल्व्हस्टनची. कबड्डीचा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक 2 गटांमध्ये भांडण सुरू झालं. पण हे साधंसुधं भांडण नव्हतं, बरोबर? अजिबात नाही. हा एक मला वाटतं पूर्वनियोजित हल्ला होता. कारण काही क्षणातच तिथे चाकू, तलवारी, कोयते, बॅटसारखी शस्त्र बाहेर निघाली. अरे बापरे. इतकंच नाही तर गोळीबार झाल्याच्याही बातम्या आल्या. जिथे लहान मुलं होती तिथे असं काहीतरी घडावं हेच मुळात खूप धक्कादायक आहे. नक्कीच. आणि या प्रकरणात आता 3 भारतीय वंशाच्या व्यक्तींना दोषी ठरवण्यात आला आहे. बूटा सिंग, दमनजीत सिंग आणि राजविंदर तख्खर सिंग. आणि इथेच ही गोष्ट मला वाटतं खूप रंजक वळण घेते. कारण या प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा ठरला तो म्हणजे व्हिडिओ फुटेज. बरोबर. आणि आजकालच्या जगात हे खूप महत्वाचं आहे की नाही? हो, म्हणजे प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. आणि हे फुटेज एक खूप गुंतागुंतीची गोष्ट सांगतं. उदाहरणार्थ, बूटा सिंग तो व्हिडिओमध्ये दुसऱ्या गटाचा पाठलाग करताना दिसतोय, पण त्याच्या हातात शस्त्र नाहीये. शस्त्र नव्हतं. मग त्याला शस्त्र बाळगल्याबद्दल शिक्षा कशी झाली? हाच तर मुद्दा आहे.